गाडी आलेली आहे मित्रांनो. आपण परत बसलोय कॅबमध्ये आणि चाललोय डायरेक्टली 4 धाम मधल्या एक धाम म्हणजेच द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी. सो दिस इज वेट हे काय चाललंय? डायरेक्टली ब्लॉग सुरू कसं काय झालाय? सो आय नो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल और हा ब्लॉग खूप उशिरा येतो. सो दिस इज सेकंड ब्लॉग ऑफ गुजरात दौरा. सो आपण चाललोय गुजरातला. सो यामध्ये आपण कव्हर करणार आहोत सोमनाथ, द्वारका, नागेश्वर आणि गिरनार. सो चला या जर्नीला सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगला आम्ही मुंबईपासून फ्लाईट घेतली डायरेक्टली पोरबंदरला आणि आम्ही जस्ट पोरबंदरला लँड झालो आणि आता आली आमची कॅब. सो आम्ही बसलोय कॅबमध्ये आणि चाललोय 4 धामपैकी एक धाम असलेल्या द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी. सो चला आपण ही जर्नी सुरू करूया. बोल द्वारकाधीश भगवान की जय. तुम्ही बघताय एक धार्मिक ब्लॉग. या माणसांनी एक्स्ट्रा चालायला लावलंय. आम्ही जिकडून चालत आलो ना तिकडूनच काय आम्हाला ड्रायव्हर काय घेऊन चाल. काय हे नव्हतं काय करायचं आम्हाला बाई. आम्हाला काही चालायची एवढी इच्छा नाही. आता सांगून ठेवतो फालतूचं चालायचं नाही आम्हाला. रिक्षावाला बोलला होता काय नाही भाऊ नको भाई. रिक्शावाला आम्ही काय नाही भैया हमको तो सब पता है यहाँ पे. हम तो लोकल है, हमारे पास गूगल मैप है. ते बोलला ठीक आहे जाओ भाई कोई प्रॉब्लेम नाही. तिकडे आल्यावर कळलं भेंडी काहीच नाही खायला. ते तिकडे एक रेस्टॉरंट होतं राजभोग काट्यावर नाव तर त्याचं राजभोग होतं पण सगळं तिथं गरिबीच होती. मग आता भैया आम्हाला बोलले की तुमचं सगळ्या रेस्टॉरंटमध्ये लेके जाते आणि आता भैयाने आम्हाला सगळ्या रेस्टॉरंटमध्ये नेलं तर आम्ही ते तुम्हाला दाखवतो. नाही नेलं तर नाही दाखवणार. Done with the lunch and heading towards Dwarka. अरे एसी वाढव ना. काय देऊ? काय देऊ? गुजरात मध्ये येऊन मस्ती चालली आहे. बेट्या असे 3 बमके तुला इकडं. हो एसटी जाने का विचार कर. स्टेट ट्रान्सपोर्ट. गुजरात मध्ये येऊन त्या माणसाला एस टी बोलते. EST अरे पवन चक्की एवढं अंदाज घे रे. अरे आपण राहायला रूम देऊ ना 4 बेड दे तसं पण. अरे तो आपली गाडी काही पण कशाला डिस्काउंट करून दे गाडी. आज दफ्तर घे ना अरे. देतो ना. तर मित्रांनो दिस इज आवर रूम आणि हे आपले 2 मित्र. आम्ही पोचलोय 15-20 मिनिटापूर्वीच इकडं आणि फ्रेश वगैरे झालोय. इकडे एक छान गोशाळा आहे हे बघा. एकदम सुंदर असं गावाकडचं वातावरण. मस्त निवांत मध्ये हॉटेल बुक केलेलं आहे अथर्व आदरकट्टी साहेबांनी आणि काय विषय नाही एकदम निवांत मध्ये सगळं विषय चालू आहे. आता फ्रेश वगैरे झालोय. आता डायरेक्टली काय भारी भेटलाय आम्हाला. हा अख्खं तो आम्हाला द्वारका अख्खं नागेश्वर सोमनाथला नेऊन सोडणार आणि फिरवणार पण फक्त 6,000 मध्ये. एकदम सिम्पल लेवलला आणि मस्त माणूस तो भेटलेला आहे असं आम्हाला वाटतंय. बट माहित नाही आता एक्झॅक्टली कसं काय होईल पुढचा प्रवास. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही आयुष्यातलं खूप काहीतरी मोठं मिस करताय. सो प्लीज सबस्क्राईब करा. लेवल पैसा खर्च करायला नाही. दोघं पोरं डायरेक्ट प्रायव्हेट कॅब बुक करून टाकले. 6,000 रुपये देऊन. मजाकची बातच नाही बोलले आता.
मी कशाला बोललो काय काय माझ्या नावाखाली काही पण खपवतो. फ्लाईटनी यायची पण यांचीच ते होती भाई आयडिया. मी तर साधं क्रिशेलला पहिल्यांदा बसलोय ब्लॉगमध्ये, त्यासाठी आलो आम्ही. ब्लॉकमध्ये पहिल्यांदा नाही बसल्या, फ्लाईटमध्ये पहिल्यांदा. तू मेरे शब्द ते क्यों जा रहे? ते फ्लाईट तर एवढी छान होती अशी. अरे एका फ्लाईटच्या एक्सपिरियन्समध्ये 2 फ्लाईट दिला ना तुला. घरगुती फ्लाईट होती. प्रायव्हेट जेट होतं ते. ते बोललं तुम्ही दुसऱ्यांदा पण तुम्हाला उडून देतो. रॅप करून घेतली, खाली एकदा टाकली, परत वरती उडवली भावानी. ते शिकत होतं, इंटर्न होतं जरा. हां, त्याने चुकीची लँड केली म्हणून परत वरती घेतली. एक चान्स दिला त्याला आम्ही. आम्हाला आमच्या समोर मंदिर दिसतंय. खूप मंदिर वाटतंय ते. दाखवलं की दिसतंय ते. मोठा झेंडा फडकतोय वरती मंदिरात. भाई 4 धाम मधलं एक धाम अजून एक होतं आपलं. यार काय पाहिजे अजून आयुष्यात. लय फास्ट काय काय करतोय आपण कॉन्सर्ट मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीमुळे आणि आशीर्वादाने. नो एज यूजुअल आपका दर्शन झालेलं है टॉप लेवल. और हमने मोबाइल रखा था बाहर क्योंकि मोबाइल नॉट अलाउड है. सो एकदम शांति में हमने दर्शन लिया है बढ़िया लेवल पे, और प्रसाद भी लिया है और आरती भी अटेंड किया है. अभी जा रहे हैं डायरेक्टली बीच पे रिलैक्स चिल करने के लिए. हेलो सुनो, मेरे को है ना खाना खाने का है, फिर मेरे को रूम पे छोड़ो, फिर जाओ तुम और सुबह में भेजो दूसरे आदमी को. हाँ हे जे खातोय ना आम्ही हा काहीतरी भारी विषय. आपल्या मिल्क केक सारखा आहे, खूप भारी लागतोय, खूप भारी. तर तुम्ही इकडे येतात तर हे ट्राय करा नक्की. काय बोलता त्याला? हे ह्याच्यासारखं लागतंय मिल्क केक. मिल्क केक आहे, खोबरा मिल्क केक. खोबरं आहे आणि ह्याच्यात खोबरा मिल्क केक. खोबरा मिल्क केक डन.
तिकडं बनवून ठेवलं. बट बीच एकदम क्लीन आहे, क्रेजी लेवल क्लीन. ओ भाई भाई आते एकदम थंड पाणी आहे. हे असं काय ते काय नाही ते दगडच आहेत ते काळे. काय नाही, या आम्हाला नाही भीती वाटत. तू सांग तुझं. भाई पाणी तर क्लीन आहे पण है ना. अरे काय आहे हे? हो हे असेल ना जेलीफिश. हा ते तर घेऊच आपण. बट आजचा व्लॉग आपण इथंच एंड करू. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग, आजचा डे, मास्टरला फोन कर. नक्की सांगा कमेंट्समध्ये. कोण मास्टर? सो थँक्स अलॉट फॉर वॉचिंग. तलवार विजय तलवार. बाय. अजून हायवेला टच व्हायचं. आमच्या ड्रायव्हरनी दिली आहे बीटी आणि आता तो आम्हाला भेटत नाहीये. मित्रांनो आम्ही काय करू या रस्त्यावर उभं राहून? कुठे आहे तो? उसके नीचे व्हाइट इसके सामने. आणि हा त्याला हिंदीमध्ये समजून सांगतोय हम व्हाईट के नीचे इधर. अरे कशाला भाई लवकर ये इकडे. ड्रायव्हर तू ब्लॉग बघत असेल तर लवकर इकडे सांग लवकर यायला भाई. भाई सांग लवकर. ठीक आहे. क्या मैं आपको भाई लोड मध्ये आलाय. शर्ट डालेला इधर. निळा निळा शर्ट. आणि आमचे तात्या इकडे आलेले आहेत मित्रांनो. तात्यांनी गाडी आणलेली आहे इकडं जोरदार विषयामध्ये हाड करून. आणि मी माझी बॅग घेऊन बसतो आता. अरे भाई दरवाजा खोलो भाई जरा, मेरे हाथ में जरा सामान है. विषय हाड झालेला आहे. तात्या पण आलेले आहेत. अभी निकल रहे क्या पोरबंदर. आणि तात्यांनी आम्हाला जरा दिलेला आहे एक झटका, खायचं काय करायचं. शॉक. कारण ते स्वतः जात आहेत दुसरीकडे. रुको जरा एक मिनट, प्लानिंग कर रहे हैं. हम कॉल करके बताते आपको. अभी किधर तो मस्त थाली मिलेगा, उधर लेके चलो ना. हमको है ना अभी थाली खाने का है. वो क्या रहता है तुम्हारा? गुजरात का काठियावाड़ी मस्त एकदम. वो मूल सोमनाथ का है वो सूरत पुणे. ये क्या लिखा है, पढ़ने आता है क्या? अरे कोठिया काठियावाड़ी ढाबा, श्री कोडियार काठियावाड़ी ढाबा लिखा है. मस्त आहे. द टेस्ट ऑफ बेस्ट असं लिखा. तुला बरं वाचलं. अरे भाई आपल्याला सगळं माहिती आहे भाई. एक बाई दोई त्रई हा बेतरण, एक बेतरण आहे. हा बेतरण 1, 2, 3. 3 पर्यंत येतं भाई आपल्याला.